नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की काल रात्री 12 वाजताच तुम्हाला ही आनंदाची बातमी कळाली असेल आणि दुसरा टप्पा जो आहे शिक्षक भरतीचा, तो दुसरा टप्पा कधी होणार आहे त्याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. कारण की दीपक केसरकर यांनी काल एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती. त्यामध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे की एवढ्या दिवसामध्ये मी दुसरा टप्पा सुरू करणार आहे, अशी भरती प्रक्रिया होणार आहे. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा. चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करत जा. तर थंबनेल तुम्ही बघितलाच असेल मित्रांनो. या दिवशी दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा सुरू होणार आहे. तब्बल एवढ्या जागाची जाहिरात येऊ शकते मित्रांनो. ओके, पण कोणत्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आनंद व्यक्त करायचा आहे? त्या मार्क्सवालेच विद्यार्थी फक्त आनंदित होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, जी नवीन भरती प्रक्रिया मित्रांनो, ही नवीन नियमानुसारच होणार आहे, ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर पहिलं आपल्याला बघायचं मित्रांनो, काल दीपक केसरकर यांचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं असेल. प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये ते बोलले येत्या आठवड्यात म्हणजे आजची जर तारीख पकडली, समजा 11 सप्टेंबर आहे मित्रांनो, आठवडा जर पकडला तर 18 सप्टेंबरपर्यंत, जास्तीत जास्त आपण 20 सप्टेंबर पकडून चाला मित्रांनो. तर 20 सप्टेंबरपर्यंत जे आहे मित्रांनो, तर ही आनंदाची गोष्ट जी आहे मित्रांनो, ही आनंदाची जी गोष्ट आहे, तर हे आपल्यासमोर दुसरा टप्पा येऊ शकतो. कारण की मंत्रालयातून जे दुसऱ्या टप्प्यासाठी मित्रांनो जी फाईल होती मंत्रालयामध्ये, त्या फाईलवर साईन झालेली आहे मित्रांनो. आणि ती फाईल आता शिक्षण आयुक्त जे आहेत मित्रांनो, ओके, पुणे, तिकडे आता ही फाईल पाठवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये ह्या ज्या जागा होत्या मित्रांनो, तर त्या जागेसाठी फायनल नोटिफिकेशन किंवा दुसऱ्या टप्प्याविषयी जे काही परिपत्रक मित्रांनो जाहीर होईल, ते आपल्याला येत्या 7-8 दिवसामध्ये कळेल. आता यामध्ये आनंद किती व्यक्त करायचा आहे मित्रांनो? कारण की बघा, 10% कपात केलेली होती मित्रांनो, 10%. ओके, कारण शिक्षक भरतीचा आकडा तुम्हाला माहीत आहे. द ग्रेट शिक्षण मंत्री यांनी पहिले तर बोलले होते की 65,000 शिक्षक भरती होणार आहे. ओके, त्याच्यानंतर 50,000 आलं आहे, त्याच्यानंतर 30,000ची भरती मित्रांनो, आणि फायनली 20,000ची भरती आम्ही करू. असे 4 स्टेटमेंट होते मित्रांनो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्टेटमेंट झाले. प्रत्यक्षात 21,000ची मित्रांनो आपली झेडपी असो, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका. ओके, मग जे राऊंड झाले मित्रांनो, जो पहिला हॉरिझॉन्टल राऊंड, त्याच्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड, किंवा मग नंतर विदाऊट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू, असं मिळून 21,000ची पूर्ण आता प्रक्रिया पार पडलेली मित्रांनो आपली. कारण की तुम्हाला माहिती आहे 13 तारखेला आता फायनल 1-2 दिवसामध्ये संस्थेवरचं जे आहे, तर त्याचा फायनल निर्णय लागणार आहे. आता याच्यानंतर प्रश्न पडतो मित्रांनो की आता 10% तर कपात होणार आहे, मग जागा किती येणार आहे? कारण की काहींना असं वाटतं मित्रांनो, आपणही पहिले बोललो होतो, असं वाटलं होतं की एवढ्या जागा येऊ शकतील, 10-15 हजार जागा ॲक्च्युअली खाली आहेत, असं नाही आहे. मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे की जागा ज्या आहेत मित्रांनो, प्रत्येक झेडपीच्या किंवा मनपाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर विचार करण्यात आला तर जागा खाली आहेत मित्रांनो, बरोबर. पण एक गोष्ट ही पण लक्षात ठेवायची आहे की आता TETचं नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. 10 नोव्हेंबरला TET होणार आहे, आणि कुठेतरी 10 नोव्हेंबरला TET झाल्यानंतर त्याच्यानंतर टेट 3 होणार, हे सर्वांना माहिती आहे. आणि हीच रिॲलिटी आहे मित्रांनो. तर TET झाल्यानंतर टेट होणार आहे, मग त्या टेटला सुद्धा काहीतरी जागा खाली ठेवाव्याच लागणार आहे. जर आता 15,000 जर जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आल्या, तर थर्ड टेटला जागा कोणत्या आणायच्या, तो पण प्रश्न राहील. त्यामुळे मित्रांनो 10% जागा कपातला परमिशन भेटली. आता 10% जागा जर आपल्याला पकडायच्या झाल्या मित्रांनो, तर आपल्याला ह्या पकडायच्या आहे 21,000 जागेपैकी. कारण की आपली भरती प्रक्रिया 21,000ला झाली. 21,000च्या जर 10% जर झाल्या मित्रांनो, तर 2,100, म्हणजे ह्या 2100 जागा आहेत मित्रांनो, जर विचार केला तर, बरोबर. बघा, हे माझं मत आहे. याच्यामध्ये असं नाही की मग म्हणतो 2100 जागा येतील, जास्त पण जागा येऊ शकतात. पण 10% कपातीला जर मंजुरी दिली, तर आपली भरती झालेली मित्रांनो 21,000ची, त्याच्या 10% जर पकडल्या तर 21,000च्या 10% 2100 जागा मित्रांनो ह्या झाल्या. आणि त्याच्यानंतर रिक्त अपात्र जे आहेत मित्रांनो, अपात्र ज्या गैरहजरच्या जागा आहेत मित्रांनो. ओके, तर बघा, प्रत्येकच कॅन्डिडेट गेला आहे, तर तो म्हणजे 15,000 जर आपण म्हणायला गेलो की 15,000 जागा येणार, तर कारण की 15,000ची तर ओरिजिनल भरती झाली, नंतर या 4-5 हजार समजा संस्थेच्या झाल्या, आणि 15,000 तर एवढ्या तर रिक्त राहू शकणार नाही, अपात्र राहणार नाही किंवा गैरहजर राहणार नाही. तर याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक झेडपी किंवा बाकीच्या गोष्टीचा जरी विचार केला, स्थानिक स्वराज्य संस्थेचा एखादा 2
कोणत्या ठिकाणी एखादा अपात्र झाला, कुठे 2 अपात्र झाले असतील, कुठे 2-3 अपात्र झाले असतील, काही ठिकाणी एखादा गैरहजर राहिला असेल, काही ठिकाणी 2 किंवा काही 3, मॅक्झिमम 3 पर्यंत कॅन्डिडेट होऊ शकतात. कुठे 4-5ही झाले असेल, कुठं कोणी झालं नसेल. तर ह्या जागा जास्तीत जास्त मित्रांनो असं पकडून जरी चाललं तर 1000 एक जागा ह्या असू शकतात मित्रांनो. रिक्त अपात्र समजा गैरहजरच्या जागा आहेत. ओके, तर ह्या जरी 1000 जागा पकडल्या मित्रांनो, ओके, तर ह्या 3100 जागा होतात. आणि माजी सैनिकाचा जो प्रश्न आहे, समजा माजी सैनिका जागा कोणी म्हणतं इकडं कन्व्हर्ट करा काय, त्या जरी 401 जागा जर पकडल्या तर 3500च्या वरती मला वाटत नाही मित्रांनो की 3500च्या वरती हे जे सेकंड राऊंड आहे मित्रांनो हा होऊ शकतो म्हणून. दुसरा टप्पा जो आहे 3500च्या वरती होईल तर याची गॅरंटी खूप कमी आहे, बरोबर. मग पकडून चाला आहे की 3500साठी जर दुसरा टप्पा आला, बघा 3.5 मी तर म्हणतो 35,000 व्हावा, बरोबर. म्हणजे कुठेतरी एक रियालिटी चेक असतो की 10% कपातीला दिले, रिक्त अपात्र होणार आहे. आता जर समजा 3500 जागा आहेत तर या 3500 जागामध्ये परत डिवायडेशन होणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये मराठी मीडियमवाले जाणार, इंग्लिश मीडियमवाले जाणार, याच्यामध्ये उर्दू माध्यमवाले जाणार, बरोबर का. प्रत्येक माध्यमाच्या 10% जागा भेटणार आहे. मराठी असो, उर्दू असो, इंग्लिश असो, जे कोणतं मीडियम असेल त्यांना 10% जागा भेटणार आहे. ओके, तर मग ह्या जागा डिवाईड झाल्यानंतर खूप जास्त डिवायडेशन होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. आणि ॲक्च्युअल आपल्याला वाटतं 10-15 हजाराच्या जागा निघतील, तर एवढ्या जागा चान्सेस खूप कमी आहे. कारण की 38 आहे, 38ला पण त्यांना जागा ठेवावी लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो असं समजून चाला की 3 ते 3,500च्या वरती दुसरा टप्पा होणार नाही आहे. कारण की बघा, आचारसंहिता, माझे शब्द लिहून घ्या तुम्ही, 7 ते 8 ऑक्टोबरला 100% आचारसंहिता लागणार मित्रांनो. आजच्या टाईमनुसार 27-28 दिवस आहेत. 7 ते 8 ऑक्टोबरला 100% आचारसंहिता लागणार. त्याच्या अगोदर ह्या भरती प्रक्रिया आपल्याला इथंच 8 दिवस जरी पकडले आठवड्यात जर म्हटलं तर आपल्याला 18-19 सप्टेंबर इथंच होणार आहे. तिथून समोर आपल्याकडे फक्त 17-18 दिवस राहतात मित्रांनो. 17-18 दिवसामध्ये एवढे राऊंड कंप्लीट होणं याची शक्यता पण खूप कमी आहे. एखादा टप्पा होऊ शकतो याच्यामधला, 10% रिक्त आल्या किंवा काय, कारण की आता आयुक्ताकडे पाठवल्यानंतर, शिक्षण आयुक्ताकडे याच्यावर आता डिटेल पूर्ण अभ्यास होईल. त्याच्यामध्ये किती जागा आहे काय तसं परिपत्रक काढण्यात येईल. ओके, आता या जागा कधी वाढू शकतात, एकच कंडिशन आहे, कधी जर नवीन संस्थेला यांनी जर टॅब उपलब्ध करून दिला आणि त्यांना जर जाहिराती याच्यावर अपलोड करायला सांगितल्या तर मात्र या जागा वाढू शकतात. 2 शक्यता आहेत, एक तर 3-3,500च्या वरती जागा येणार नाही, आणि जर जागा जास्त आल्या तर त्यासाठी एकच ऑप्शन आहे की ज्या नवीन कोणत्या संस्था असतील काय असतील यांना नवीन टॅब उपलब्ध करून दिला आणि जाहिराती अपलोड करायला लावल्या तर ह्या जागा वाढू शकतात. पण याच्यामध्ये एक पण आहे, थर्ड टेटसाठी यांना कुठे ना कुठेतरी वॅकन्सी खाली ठेवायच लागणार आहे मित्रांनो. त्यामुळे जे मित्र 5 मार्कापर्यंत कट ऑफच्या आसपास आहेत त्यांनी दुसऱ्या टप्प्याचा आनंद 100% साजरा करायचा आहे, जे 5 मार्कापर्यंत आहेत. ओके, 1-2 मार्कावाले तुम्ही तर समजा पेढेच वाढू शकता सध्याच्या कंडिशनला. 3-4 मार्कावाले थोडीशी धाकधूक आहे, 5 वाले थोडी जास्त धाकधूक समजा. पण 5 मार्कावरपर्यंत स्वप्न बघू शकतात की दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकतं. आता ही रियालिटी आहे, वास्तव आहे. 3-3,500 जागा आल्यानंतर एवढ्याच मार्काचा कमी जास्त होऊ शकतो. कारण की जसजसे मार्क खाली येतील मित्रांनो तसतसे एका मार्कावर कॅन्डिडेटची संख्या वाढत जाते. 170वर 1 असला तर 169वर 2 असतील. तुम्हालाही माहिती आहे, ज्या ठिकाणी मार्क कमी होत जाणार तिथं कॅन्डिडेटची संख्या वाढत जाणार. त्यामुळे आणि हे डिवायडेशन होणार आहे, प्रत्येक माध्यमाचं डिवायडेशन होणार आहे. त्यामुळे जास्त चान्सेस आहे की जागा खूप जास्त येतील, कमी आहे, कारण की टेट 3 होणार आहे. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी टेट पास नाही त्यांनी टेटचा अभ्यास करायचा आहे, आणि बाकीच्यांना आता निवड होण्याचे चान्सेस कमी वाटतात त्यांनी टेट 3चा अभ्यास सुरू करायचा आहे मित्रांनो. दुसरा टप्पा तर आता 100% होणार आहे, आठवड्यात म्हटले येते. आता ही भरती प्रक्रिया फक्त आचारसंहितेमध्ये अडकू नये एवढंच आहे, कारण की आचारसंहिता जवळपास 25-30 दिवसामध्ये आचारसंहिता लागली तर बाकी प्रक्रिया पण याच्यामध्ये थांबून जातात. त्याच्या अगोदर जर नोटिफिकेशन आलं, परिपत्रक जारी झालं तर भरती प्रक्रियेमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. पण कुठे ना कुठे आनंदाची गोष्ट आहे, त्याच्यात आपण आनंद साजराच केला पाहिजे. 3-3,500च्या वरती जागा येणार नाही. 4-5 मार्कावरपर्यंतच विद्यार्थी यांनी दुसऱ्या टप्प्याचा आनंद व्यक्त करायचा आहे. आणि ही भरती प्रक्रिया तुम्हाला जसं की ऑलरेडी माहीत आहे, वर्षभरापासून समजा 5-6 महिन्यापासून तरी माहीतच आहे की ही राज्यस्तरीय शेवटची भरती मित्रांनो. याच्यानंतर जिल्हास्तरीयच भरती होणार आहे. त्यामुळे आता तिला विरोध होणार आहे, काय होणार आहे ते समोरच्या गोष्टी मित्रांनो. पण राज्यस्तरीय शेवटची भरती प्रक्रिया आहे. याच्यानंतर जी होणार आहे ती जिल्हास्तरीयच भरती होणार आहे मित्रांनो. ओके, तर अशी अपडेट होती तुमच्यापर्यंत, ऑलरेडी खूप लवकर पोहोचलेली असेल. मी थोडासा बाहेर असल्यामुळे व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हवेचा थोडासा आवाज येईल मित्रांनो. तर जे कोणी 4-5 मार्कापर्यंत असतील
त्यांनी आनंद व्यक्त करायचा आहे. ज्यांनी कोणी लढा दिला असेल त्या सर्वांचं, त्या सर्व टीमचं अभिनंदन आहे मित्रांनो. कारण की मधात खूप निगेटिव्ह गोष्टी बाहेर येत होत्या. आयुक्त म्हणत होते की तुम्ही सर्व शिक्षक होणार आहे का, तुम्ही दुसरी गोष्ट बघा. शिक्षण मंत्री म्हणत होते आम्ही दुसरा टप्पा करणारच आहे, पण त्याला वेळ लागत आहे, असं तसं सर्व गोष्टी निगेटिव्हमध्ये कुठंतरी पॉझिटिव्ह गोष्ट आली. आणि ती पॉझिटिव्ह गोष्ट आल्यानंतर त्याचा आनंद व्यक्त व्हायलाच पाहिजे. पण जे कट ऑफच्या खूपच 20 आणि 25 मार्क कमी आहेत त्यांनी आनंद व्यक्त करण्यात काहीही गरज नाही त्यांनी आनंद व्यक्त करण्याचा. फक्त जे 4-5 मार्कापर्यंतचे विद्यार्थी आहेत कट ऑफच्या, प्रत्येक कॅटेगरीचे कोणतेही असू ते, मग ते आनंद व्यक्त करू शकतात. कारण की जागा 3-3.5 हजाराच्या वरती येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण की आता किती रिक्त अपात्र किती आहेत आणि गैरहजर किती आहेत त्याचं पण आता त्यांना सर्व राऊंडचं एकदा डिटेल्स काढावं लागतील आणि त्याच्यानंतरच त्या जागा किती येऊ शकतात ते आपल्याला कळेल. पण एक 3-3.5 हजाराच्या वरती आकडा जाणार नाही जास्त. कारण की टेट 3ला त्यांना वॅकन्सी जाहिरात देण्यासाठी जागा खाली ठेवावीच लागणार आहे. टॅब जर उपलब्ध करून दिला आणि त्यासाठी जर प्रयत्न झाले तर 100% टॅब उपलब्ध करून दिल्यानंतर जाहिराती बाकीच्या संस्था वगैरे, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे असतील त्या पण अपलोड करू शकतात मित्रांनो. तर असा व्हिडिओ होता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.